नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात केळवद या ठिकाणी पोषण महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या महोत्सवानिमित्त केळवद, हत्तीसरा, बिडगाव, सावली, मोहतकर यांसारख्या गावांमध्ये संपूर्ण सप्टेंबरच्या महिनाभर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। अदानी फाउंडेशन आणि AWL बिझनेसच्या फॉर्च्यून सुपोषण प्रकल्पातर्फे ICDS विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी आरोग्य शिबिरही घेण्यात आले, ज्यात 15 बालकांचा समावेश होता। यामध्ये सॅम, मॅम आणि निरोगी बालकांचा समावेश होता। या कार्यक्रमाला सरपंच गीतांजली वानखेडे, ग्रामसेवक मट्टामी सर, सदस्य रीता भगत, सारिका चिचखेडे, ICDS सुपरवायझर महिला आणि बालकल्याण विभागातील लीना बोरीकर तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर उपस्थित होत्या। सुपोषण संगिनी कविता पाटील, पूनम भोयर, शुभांगी खडसे यांनी पौष्टिक आहाराचे प्रात्यक्षिक सादर केले। त्यांनी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा वापर करून स्वस्त आणि आरोग्यवर्धक पाककृती बनवून दाखवल्या। यावेळी महिलांना पोषण आहार, गर्भवती आणि स्तनदा मातांचा आहार, किशोरवयीन मुलींचा आहार, पहिल्या 1000 दिवसांचे महत्त्व आणि स्वच्छता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमात महिला, किशोरवयीन मुली आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। ग्रामीण भागात पोषण आणि आरोग्य याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम एक प्रेरणादायी आणि सकारात्मक पाऊल ठरला आहे। पोषण आहाराबद्दल त्यांना परिपूर्ण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, पण पाहिजे तसं तुम्हाला सांगता येणार नाही। तरी पण मॅडमने सांगितलं सर्व ज्या काही योजना आहेत किंवा पोषण आहार, स्तनदा माता कशा पद्धतीनं त्याच्या आहार पद्धती ज्या अशा मॅडमकडून तुम्हाला माहिती दिली जाते, त्याची वेगवेगळी तुम्ही पालन केलं पाहिजे। त्या अनुषंगाने आणि ज्या आता गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात TB लोचा जो प्रकार आहे सर्वात महिलांमध्ये हा आपण सकस आहार न घेतल्यामुळे होतो। त्याच्यामुळे नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण आहार तज्ञाकडून किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने नियमितपणे आपला आहार सकस आहार घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे अदानी फाउंडेशन ग्रामपंचायत आभार मानतो, त्यांनी अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केला। स्तनदा माता महिलांविषयी त्या आहाराविषयी जनजागृती म्हणा किंवा सकस आहार कसे घेतला पाहिजे पुढे त्यांना ग्रामपंचायत वतीनं आभार मानतो। तर एक मी त्यांना विनंती करेन, त्यांनी जे ट्रान्सपेट अदानी फाउंडेशन हा ट्रान्सपेट दिलेला आहे, हा जर ट्रान्सपेट जर आपल्याला मराठीत असतं वाचायला सोयीस्कर झाला। धन्यवाद। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।